नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 31 मे 2026 पर्यंतच्या प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच PMAY संदर्भातील सर्व नवीन अपडेट्स। नवीन लाभार्थी असतील, मंजूर घरकुल असेल, नवीन निधी असेल, गृहप्रवेश असेल, DBT हप्ते असतील आणि कामांची जी प्रगती आहे याबद्दल आज सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता जी पहिली अपडेट आहे याविषयी प्रधानमंत्री आवास योजनाविषयी ती अशी आहे की PMAY अर्बन 2.0 अंतर्गत आणखी 2.88 लाख नवीन घरांना आता मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे देशभरातील मंजूर घरांची जी संख्या आहे ती आता 13.61 लाखांपेक्षा जास्त झालेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो पात्र कुटुंबांना आता याचा खूप जास्त लाभही मिळणार आहे। आता जी दुसरी अपडेट आहे ती आहे की जी आपले महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत तब्बल 8,368 कोटींच्या निधीची आता घोषणा करण्यात आलेली आहे आणि या निधीमुळे ग्रामीण भागातील अपूर्ण घरकुलांची कामे आता जी आहेत ती एकदम जोरात आणि जलद गतीने पूर्ण होणार आहेत, कारण की निधी आता त्या निधीची घोषणा करण्यात आलेली आहे। आता तिसरी अपडेट काय आहे, केंद्र सरकारने आता 2026-27 आर्थिक वर्षासाठी ग्रामीण गृहनिर्माण योजनेसाठी 10,021 कोटींचा पहिला हप्ता राज्यांना वितरित केलेला आहे। त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात आता DBTद्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मे 2026 मध्ये महाराष्ट्रातील सुमारे 5 लाख ग्रामीण कुटुंबांनी नव्या घरांमध्ये आता गृहप्रवेश केलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी बातमी म्हणता येईल, अनेक अपूर्ण घरकुलांचे आता बांधकामसुद्धा पूर्ण झालेले आहे। आणि पाचवी जी अपडेट आहे ती तर तुम्हाला मी आता सांगितलीच। आता कामाच्या प्रगतीला वेग आलेला आहे। आता प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे आणि DBT ॲक्टिव्ह आहे अशा लाभार्थ्यांनाच फक्त आता हप्ते जे आहेत ते वेळेवर मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी आपली आधार पडताळणी आणि NPCI मॅपिंग पूर्ण करून घ्यावी। तसेच PMAYG अंतर्गत देशभरात सुमारे 4.15 कोटी घरांचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे। त्यापैकी जवळपास 3.90 कोटी घरांना मंजुरी मिळाली असून लाखो घरकुल अंतिम टप्प्यात आता पोहोचलेले आहेत। तसेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाराष्ट्रातील उर्वरित घरकुलांची कामे जी आहेत ती आता वेगाने सुरू करण्यात असल्याची माहिती दिलेली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये आता घरकुलाचं जे काम आहे, बांधकाम आहे, ते अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे। तसेच आता नंतरची अपडेट म्हणजे की महिला लाभार्थ्यांना आता जास्त प्राधान्य। PMAY अर्बन 2.0 मध्ये महिला लाभार्थ्यांना आता विशेष प्राधान्य दिले जात आहे। महिलांच्या नावावर घर मंजूर करण्यावर सरकारचा आता जास्त भर आहे। त्यासोबतच ज्येष्ठ नागरिक, SC, ST, OBC आणि इतर घटकांनाही आता प्राधान्य दिलं जात आहे या योजनेअंतर्गत। आता जी नंतरची अपडेट आहे ती आहे DBT आणि आधार पडताळणी। प्रशासनाने लाभार्थ्यांना आता सूचना दिली आहे की जिओ टॅगिंग, आधार पडताळणी आणि बँक खाते अपडेट ठेवणे हे अत्यंत आणि महत्त्वाचं आवश्यक आहे। नाहीतर तुमचे हप्ते जे आहेत ते अडकू शकतात। तसेच आता शेवटची अपडेट म्हणता येईल ही आपली। केंद्र सरकारने 2029 पर्यंत हाऊसिंग फॉर ऑल हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घरकुल मंजुरी आणि निधी वितरण प्रक्रिया आता आणखी वेगाने सुरू ठेवलेली आहे। तर थोडक्यात सांगायचं झालं तर नवीन लाभार्थ्यांना मंजुरी सुरू झालेली आहे। महाराष्ट्राला 8,368 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। 5 लाख कुटुंबांचा गृहप्रवेश झालेला आहे। नवीन DBT हप्ते सुरू, महिला लाभार्थ्यांना आता जास्त प्राधान्य देण्यात येत आहे। घरकुलांची कामे आता वेगात सुरू झालेली आहे। आणि आधार लिंक आणि पडताळणी आता खूप जास्त आवश्यक आहे हप्ते तुमच्या अकाउंटवर येण्यासाठी। तर मित्रमंडळींनो, ही होती प्रधानमंत्री आवास योजना संदर्भातील 31 मे 2026 पर्यंतची सर्व महत्त्वाच्या अपडेट्स। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।